जागतिक इंधन संकटात शेगाव संस्थांचा आदर्श. इराण युद्धामुळे गॅस टंचाई, पण 50,000 भाविकांचा महाप्रसाद अविरत. इराणमधील युद्धस्थितीमुळे सध्या जगभरात इंधन आणि गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापासून ते मोठ्या हॉटेल्सपर्यंत सर्वांनाच या इंधन संकटाची झळ बसतीये. मात्र अशा भीषण परिस्थितीत बुलढाण्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराने एक उत्तम उदाहरण देशासमोर ठेवलंय. गॅसचा एवढा तुटवडा असूनही इथे दररोज तब्बल 50,000 भाविकांसाठी महाप्रसाद अविरतपणे शिजतोय. संस्थांच्या दूरदृष्टीमुळे आणि अचूक नियोजनामुळे हे कसं शक्य झालं, पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण युद्धामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. अनेक मोठ्या संस्था आणि अन्नछत्रांना यामुळे आपला गाशा गुंडाळावा लागतोय किंवा बजेटमध्ये कपात करावी लागतीये. मात्र गणगण गणात बोतेचा गजर असलेल्या शेगावमध्ये या जागतिक संकटाचा लवलेशही जाणवत नाहीये. राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांपैकी दररोज 50,000 भाविकांना इथे पोटभर महाप्रसाद दिला जातोय आणि तोही कोणत्याही अडथळ्याविना. जगावर सध्या युद्धाचे सावट आहे, त्यामुळे गॅस पेट्रोलची कमतरता भासत आहे. अनेक ठिकाणी हॉटेल, मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. इतके असतानाही आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे भक्तांना दररोज महाप्रसाद दिला जातो. शेगाव संस्थानचे नियोजनबद्ध कारभार असल्यामुळे तेथे इंधनाचा कोणताही तुटवडा निर्माण झाला नाही. सरकारने शेगावचा आदर्श घेऊन महाराष्ट्र व भारतामध्ये सुद्धा शेगाव संस्थानप्रमाणे नियोजनबद्ध कारभार करावा हे सांगण्याची पाळी आज आमच्यावर आली आहे.